आपण बी भाग 1 सेमिस्टर 1 STD यातील पुढील टॉपिक मुद्द्याची चर्चा करणार आहोत। या मुद्द्याचं नाव आहे टॉपिकचं नाव आहे किंवा मुद्द्याचं नाव आहे विज्ञान व अंधश्रद्धा। आपण प्रकरण पहिलं विज्ञान व तंत्रज्ञानाचा परिचय अभ्यासतोय। या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण विज्ञान म्हणजे काय, तंत्रज्ञान म्हणजे काय किंवा विज्ञानाचा अर्थ किंवा व्याख्या आपण अभ्यासली, तंत्रज्ञानाचा अर्थ आणि व्याख्या आपण अभ्यासली। त्यानंतर वैज्ञानिक विचार पद्धतीतील काही मूलभूत संकल्पनांचा आपण विचार केला। त्याचबरोबर विज्ञानाची चौकट ज्याच्या आधारावर कार्य करते त्या वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचा अभ्यास केला। वैज्ञानिक अभ्यास पद्धतीचे टप्पे आपण अभ्यासले। हा नवीन मुद्दा आहे विज्ञान व अंधश्रद्धा। आपण आपल्या समाज जीवनाचा विचार केला तर प्राचीन कालखंडापासून निसर्गातील अनेक गोष्टी मनुष्याला ज्या समजल्या नाहीत, मनुष्याच्या बुद्धीच्या बाहेरच्या होतात, त्या गोष्टींना मनुष्याने चमत्काराशी जोडलं आणि ते चमत्कार आपल्याला आपल्या बुद्धीच्या बाहेरच्या किंवा आकलनाच्या बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या अंधश्रद्धाशी जोडल्या गेल्या। किंवा ज्याचं आकलन नाही किंवा निसर्गातील ज्या घडामोडी माहीत नाहीत, आज विज्ञानामुळे आपल्याला सूर्य पूर्वेकडे का उगवतो आणि पश्चिमेकडे का मावळतो याची कारणं माहीत झालीत, ग्रहताऱ्यांची स्थिती माहीत आहे, निसर्गातले बदल आपल्याला माहीत आहेत। पूर्वीच्या काळात विज्ञानाची परंपरा विकसित नसल्यामुळे लोकांना निसर्गातील घटनांच्या पाठीमागे एखादी अलौकिक शक्ती आहे, एखादी अद्भुत शक्ती आहे, एखादा ईश्वर आहे, एखादी दैवी शक्ती आहे, या विचारातून धर्म, ईश्वराची कल्पना, त्यानंतर त्याच्याशी संबंधित काही गूढ कल्पना, काही चमत्कार निर्माण झाले। त्यातूनच समाजात अंधश्रद्धेला आपण लोकभ्रम देखील म्हणू शकतो, निर्माण झालेलं दिसून येतं। तेव्हा जगातल्या प्रत्येक समाजात अगदी प्राचीन काळापासूनच विविध प्रकारच्या अंधश्रद्धांचं वर्चस्व आढळतं। या अंधश्रद्धा कोणत्या असतात, सर्वसामान्यपणे अंधश्रद्धा कोणत्या आहेत त्याचा जर आपण विचार केला तर भारतात मांजर आडवं जाणं, टिटवी ओरडणं, पाल अंगावर पडणं, उंबऱ्यावर शिंकणं, अशा अनेक अंधश्रद्धा आहेत। म्हणजे चतुर्थीला चंद्र पाहणं, या अनेक अंधश्रद्धा आहेत। तर भारताबरोबर युरोपियन देश देखील अंधश्रद्धेला अपवाद नव्हता। युरोपियन देशात घरात आरसा फुटणे असेल, घरात छत्री उघडणे असेल, जमिनीवर पडलेल्या भेगेवर पाय पडणं असेल, देणं असेल, किंवा आपण घरावर चढण्यासाठी ज्या शिडीचा वापर करतो त्या उभ्या शिडीच्या खालून जाणं ही देखील युरोपमध्ये अंधश्रद्धा मानली जाते। याशिवाय युरोपमध्ये 13 आकडा अशुभ मानला जातो। 13 आकडा अशुभ मानल्यामुळे त्या आकड्याशी संबंधित कोणतेही काम त्या तारखेशी केलं जात नाही, वाहनाचे क्रमांक ते घेतले जात नाहीत। याउलट भारतात 1 आकडा शुभ मानला जातो, 9 आकडा शुभ मानला जातो। त्यामुळे प्रत्येक गोष्टी सुरुवात 1 पासून 9 पासून करण्याचा प्रयत्न होतो। अगदी प्राचीन काळात ह्या अंधश्रद्धा युरोपमध्ये होत्या, भारतात देखील अंधश्रद्धा होत्या। आज युरोपमध्ये विज्ञानाच्या विकासामुळे अंधश्रद्धेचा प्रभाव कमी झालेला आहे, तर देखील मनुष्याला आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अनेक गोष्टीचं, चमत्कारी गोष्टीचं आकर्षण असतं। त्या आकर्षणातून मग काही गैरसमज निर्माण होतात आणि त्या गैरसमजातून काही अंधश्रद्धा निर्माण होतात। कारण आजही जगात विज्ञानाची एवढी प्रगती होऊन देखील काही लोकभ्रम आहेत, काही अंधश्रद्धा आहेत। आपण बर्म्युडा ट्रँगल नावाचा शब्द वाचला असेल। समुद्रात एका ठिकाणी अशा अवस्था आहे, त्रिकोणाकृती अशा अवस्था आहे की ज्याला बर्म्युडा ट्रँगल म्हटलं जातं। त्या ठिकाणी अनेक विमानं, जहाजं ही आश्चर्यकारक बुडतात। त्या प्रदेशावरून जाणारं विमान त्या ठिकाणी खाली खेचलं जातं, बुडलं जातं। विज्ञानाच्या माध्यमातून त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न झालेला आहे, तरी देखील बर्म्युडा ट्रँगलमध्ये त्या ठिकाणी असणारी जी शक्ती आहे, नैसर्गिक शक्ती, त्याला गूढ शक्ती मानलं जातं, चमत्कार मानलं जातं। त्याच्याशी संबंधित अनेक रहस्य, चमत्कारी गोष्टीबाबत
अजूनही अंधश्रद्धा पसरण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजेच आधुनिक काळात देखील विज्ञानाची प्रगती होऊन देखील मनुष्याला चमत्काराचं नॅचरली असणारं आकर्षण अनेक समज गैरसमजांना कारणीभूत ठरतं. त्यातून अनेक अंधश्रद्धा निर्माण होतात. त्यामुळे भारतात मांजर आडवं जाणं, टिटवी ओरडणं अशा अंधश्रद्धेबरोबरच युरोपमध्ये घरात आरसा फुटणं असेल किंवा घरात शिडी उघडणं असेल, घरात छत्री उघडणं असेल, अशा अंधश्रद्धा असलेल्या दिसून येतात. त्यामुळे या अंधश्रद्धेच्या माध्यमातून मनुष्य आपलं जीवन जगतो. त्या अंधश्रद्धा लोकांच्या विचार पद्धतीवर परिणाम करतात. हे विचार पद्धतीवर कसे परिणाम करतात? कारण अंधश्रद्धा निर्माण होण्याची, लोकभ्रम निर्माण होण्याची कारणं देखील आपण विचारात घेतली तर अत्यंत साधी कारणं आहेत. कारण ज्यावेळेला एखादी व्यक्तीला एखादा अनुभव वारंवार येतो तर त्या वारंवार येणाऱ्या अनुभवातून व्यक्तीला त्या गोष्टी अंधश्रद्धा वाटतात. त्यामुळे उदाहरण द्यायचं तर आपण एक देऊ शकतो. एक व्यक्ती महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडली तेव्हा त्या व्यक्तीनंच पाळलेलं म्हणू शकतो किंवा गल्लीतलं एखादं मांजर त्या व्यक्तीच्या आडवं गेलं. पुढं ती व्यक्ती तालुक्याला गेली, तिथं तिचं काम झालं नाही. ज्या कामासाठी व्यक्ती बाहेर पडली ते काम त्या व्यक्तीचं झालं नाही. त्यामुळे त्या व्यक्तीच्या डोक्यात शिरलं की मांजर आडवं जाणं आणि माझं काम न होण्याचा संबंध आहे का? पुढे हीच घटना दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी वारंवार घडली. पुन्हा ती घटना वारंवार घडली. तर त्या व्यक्तीचं असं मत पडलं की किंवा त्या व्यक्तीला असं वाटलं की मांजर आडवं जाणं आणि काम न होणं याचा काहीतरी संबंध आहे. आणि ह्या संबंधी ही कल्पना त्याने समाजातल्या किंवा कुटुंबातल्या इतरांना सांगितली आणि त्यातून मग मांजर आडवं जाणं ही अंधश्रद्धा बनली. एखाद्या व्यक्तीला एखादी मांजर आडवं जाणं आणि काम न होणं ही घटना वारंवार घडल्यामुळे तो विचार त्याने इतरांना सांगितला. इतरांना तो विचार पटला आणि त्यातूनच मांजर आडवं जाणं या अंधश्रद्धा निर्माण झाली. अशाच हे उदाहरण दिलेलं आहे. याच पद्धतीनं मग टिटवी ओरडणं असेल, एखादी दुःखद घटना असेल, कुत्रं ओरडण्याच्या वेळेला घडलेली दुःखद घटना असेल, त्याला कुत्रं ओरडण्याचा आणि दुःखद घटनेत संबंध लावला जातो. त्यातून त्या अंधश्रद्धा निर्माण झाल्या. युरोपमध्ये देखील घरात आरसा फुटलेला असणं, घरात छत्री उघडणं असेल, बाहेर असणारी शिडीच्या खालून जाणं असेल, या अंधश्रद्धा निर्माण होण्यापाठीमागं त्या गोष्टी घडल्यानंतर काम न झालं असेल, काहीतरी वाईट घटना घडली असेल आणि त्याचा परस्पराशी मानवानं संबंध जोडला आणि त्या संबंधातून पुढं त्या गोष्टी ह्या अंधश्रद्धेशी किंवा त्या गोष्टी काम न होण्याशी, त्या गोष्टी अपशकुनाशी, त्या गोष्टी काहीतरी वाईट घडण्यासाठी जोडल्या गेल्या आणि त्यातून आपल्या समाजात विविध अंधश्रद्धा निर्माण झाल्या. अंधश्रद्धा किंवा लोकभ्रम निर्माण झाले दिसून येतात. आणि हे लोकभ्रम निर्माण होतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने अंधश्रद्धेचा लोकांच्यावर असणारा प्रभाव, लोकभ्रमाचा असणारा प्रभाव, लोक दुसरा आधुनिक विचारच करत नाहीत. त्या घटनेपाठीमागची कारणमीमांसा शोधण्याचा प्रयत्न करत नाहीत. जे समजत नाही ते गूढ मानायचं, जे समजत नाही ते चमत्कारी मानायचं, ज्या आपल्या आकलनाच्या बाहेरचं आहे त्या गोष्टींना अंधश्रद्धा मानायचं. त्याला एक अलौकिक शक्ती त्याच्या पाठीमागं आहे असं म्हणायचं, त्याच्या पाठीमागं अद्भुत शक्ती आहे असं म्हणायचं. म्हणजेच आपल्या बुद्धीला व्यक्ती ताण देत नाहीत, आपल्या तर्काचा वापर तिथे करत नाहीत. त्यामुळे त्या समाजात अज्ञान वाढतं, त्या समाजात प्रथा परंपरेचा प्रभाव वाढतो, त्या समाजात धर्माचा प्रभाव वाढतो. त्यामुळे असा समाज आधुनिक विचारांचा स्वीकार करू शकत नाही, नवीन विचारांचा स्वीकार करू शकत नाही, धर्माच्या विरोधातले विचार तो स्वीकार करू शकत नाही. अंधश्रद्धा दूर करणारा विचार देखील असा समाज स्वीकारू शकत नाहीत. कारण अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांचं निर्माण होणारं व्यक्तिमत्व हे पारंपरिक व्यक्तिमत्व असतं. अशा व्यक्ती सहजासहजी नवीन गोष्टींचा स्वीकार करायला सहकार्य करत नाहीत. त्यामुळे अशा समाजात विज्ञानाच्या माध्यमातून होणारी प्रगती अत्यंत कमी होते. तर सर्वसामान्यपणे आपण विचार केला तर विज्ञानात अंधश्रद्धेला, या गूढ कल्पनांना, या चमत्काराला कुठलंही स्थान नाही. अजून देखील विज्ञानाच्या माध्यमातून निसर्गातील अनेक गोष्टींचा शोध सुरू आहे. अनेक गोष्टी आज विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. 21व्या शतकात विज्ञानानं लावलेले शोध आणि त्या शोधांच्या माध्यमातून निर्माण झालेलं तांत्रिक ज्ञान आणि त्या तांत्रिक ज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेली साधनं, भौतिक साधनं आपण वापरतो तरी देखील निसर्गातील आज हजारो लाखो घटना आहेत
ज्या घटनांच्या कारणापर्यंत अजूनही मनुष्य किंवा त्याचं विज्ञान पोचलेलं नाही. याचा अर्थ त्या गोष्टी विज्ञान गूढ मानत नाही, त्याला विज्ञान चमत्कार म्हणून मानत नाही, तर त्याच्या पाठीमागची कारणं अजून शोधू शकलेलं नाही हे मान्य करतात. त्याच्या पाठीमागची कारणं शोधण्याचा प्रयत्न निरंतरपणे विज्ञानातून केला जातो. त्यामुळे विज्ञान कधीही अंधश्रद्धा अशा पारंपरिक विचाराला मान्यता देत नाही. लोकभ्रम अंधश्रद्धेला कधी सहकार्य करत नाही. त्यामुळे विज्ञान काय म्हणतं तर अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न विज्ञान वारंवार करण्याचा प्रयत्न करतं. कारण जोपर्यंत समाजाच्या मानसिकतेवर, व्यक्तीच्या मानसिकतेवर या अंधश्रद्धेचा, पारंपरिक समजुती, गैरसमजुतीचा, लोकभ्रमाचा प्रभाव आहे, तोपर्यंत लोक स्वतः आधुनिक बनणार नाहीत, आधुनिक विचार करणार नाहीत. जोपर्यंत आपण आधुनिक बनत नाही, जोपर्यंत आपण आधुनिक विचार करत नाही, तोपर्यंत आपल्या समाजाची प्रगती शक्य होत नाही. त्यामुळे विज्ञान अंधश्रद्धेला थारा देत नाही. अंधश्रद्धा नष्ट करणं हे विज्ञानाचं एक प्रमुख काम आहे. एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण एक उदाहरण या ठिकाणी घेऊ शकतो. विज्ञान कसा प्रयत्न करतो अंधश्रद्धा दूर करण्यासाठी. तर दुष्काळात पाऊस पडावा, आपल्याकडे अनेक अंधश्रद्धा आहेत. त्या दुष्काळात पाऊस नाही पडला, दुष्काळात म्हणजे पावसाळ्यात दुष्काळ पडला आणि पाऊस कमी झाला, तर आपल्याकडे धार्मिक प्रथा काही आहेत, काही अंधश्रद्धेतून निर्माण झालेल्या काही विचार आहेत, काही प्रथा आहेत. आपल्याकडे गाढवाचं लग्न लावून दिलं जातं, बेडकांची लग्न लावली जातात. गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो, बेडकांची लग्न लावली की पाऊस पडतो. या अंधश्रद्धेतून ती कृती केली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे महादेवाचा गाभारा पाण्याने भरला की त्या दिवशी पाऊस पडतो असा एक समज आहे, गैरसमज आहे, अंधश्रद्धा आहे. आणि त्यामुळे दुष्काळात पाऊस पडावा म्हणून लोकांनी महादेवाचा गाभारा पाण्याने भरून पाऊस पडतो या कृतीतून अनेक ठिकाणी ते कृत्य केलं जातं. हे सूत्र, परंतु महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यानंतर पाऊस पडतो हे सूत्र विज्ञान स्वीकारत नाही. वैज्ञानिक अभ्यास पद्धतीत आपण काय अभ्यासलं आहे तर विज्ञान समस्या सूत्रण करेल, निरीक्षण करेल, प्रयोग करेल, वारंवार ते प्रयोग आणि त्या प्रयोगातून येणारं उत्तर तेच असेल तर त्याला सिद्धांत कल्पना म्हणून ते जगासमोर मांडलं जातं. आणि जगातील वैज्ञानिक संस्थांनी त्यांना सिद्धांत म्हणून मान्यता दिली की तो शोध जगासमोर येतो. त्यामुळे विज्ञान हे कधी मान्य करत नाही की महादेवाचा गाभारा आज पाण्याने भरला आणि पाऊस पडला, हे सूत्र कधी मान्य करत नाही. विज्ञान काय म्हणेल, इस्लामपूरमध्ये महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यानंतर पाऊस पडला असेल तर ते म्हणतील विट्यात बघू, आपण आटपाडीत तो प्रयोग करू, विदर्भात तो प्रयोग करू, अमरावतीत तो प्रयोग करू, उस्मानाबादमध्ये तो प्रयोग करू, सोलापूरमध्ये प्रयोग करू किंवा राजस्थानमध्ये तो प्रयोग करू. जर महादेवाचा गाभारा पाण्याने भरला आणि पाऊस इथं पडला आणि तो संपूर्ण भारतात हजारो प्रयोग केल्यानंतर पाऊस पडला, महादेवाचा गाभारा भरून पाऊस पडला, तर विज्ञान त्याला वैज्ञानिक सत्य म्हणून मान्यता देईल. पण असं कधी घडत नाही. त्यामुळे महादेवाचा गाभारा भरणं आणि पाऊस पडणं हे सूत्र विज्ञान स्वीकारत नाही. विज्ञान काय म्हणतं हे वारंवार तुम्ही तपासून बघा. वारंवार तपासून बघितल्यानंतर प्रत्येक वेळेला महादेवाचा गाभारा पाण्याने भरल्यानंतर तेच उत्तर येत नाही, म्हणजे पाऊस पडत नाही, तर विज्ञान याला सहकार्य करत नाही, वैज्ञानिक सत्यात कधी बसत नाही. त्यामुळे कुठल्या अंधश्रद्धेची चिकित्सा विज्ञानाच्या माध्यमातून केली जाते आणि त्यातून अंधश्रद्धेचा प्रभाव कमी करण्यासाठी वैज्ञानिक प्रवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक विचारांचा स्वीकार करण्याचा आग्रह विज्ञान करतं. आपल्याकडे काय झाले, भारतीय समाजात जर विचार केला तर विज्ञान आणि तांत्रिक ज्ञानाची प्रगती झालेली आहे. आपण तांत्रिक ज्ञानातून निर्माण झालेलं साधन म्हणून भौतिक साधने वापरतो, आपण मोबाईल वापरतो, टी व्ही वापरतो, पण तेवढी वैचारिक पात्रता आपण वाढवून घेतलेली नाही. समाजाच्या प्रगतीला जसं भौतिक साधनं कारणीभूत आहे तसं प्रत्येक व्यक्तीचा वैचारिक प्रगती, वैज्ञानिक प्रगती, प्रत्येक व्यक्तीकडे असणारी वैज्ञानिक प्रवृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन खऱ्या अर्थाने त्या समाजाला सर्व पातळीवर विकासाला कारणीभूत ठरतो. विज्ञान तंत्रज्ञानाचा विकास जगात सर्वत्र झाला. युरोपियन राष्ट्रच का प्रगत झाली, भारतासारखे राष्ट्र अजून का मागासलेले आहे, तर युरोपियन राष्ट्रातली साधनं, भौतिक साधनं, तांत्रिक साधनं भारतात आलेले आहेत, तर देखील भारतीय समाजात म्हणावी इतकी प्रगती झालेली नाही. का तर आपण अजूनही पारंपरिक मनोवृत्तीत जीवन जगतो, अंधश्रद्धेच्या प्रभावातून जीवन जगतो. आपल्यावर अजूनही धर्मातल्या काही चुकीच्या बाबींचा प्रभाव असल्याला दिसून येतो. त्या अंधश्रद्धा ह्या समाजाला मागास बनवण्यासाठी कारणीभूत ठरतात. अंधश्रद्धा कमी करण्यासाठी विज्ञान नेहमी प्रयत्नशील असतं.
त्यामुळे त्या मुद्द्याचा पुढचा भाग म्हणून आपण वैज्ञानिक दृष्टिकोन आणि समाजाच्या प्रगतीचा अभ्यास करणार आहोत. कारण आपण जसं आत्ता बघितलं की अंधश्रद्धा आणि विज्ञानाचा परस्पर संबंध आहे. अंधश्रद्धेचा प्रभाव समाजात असेल तर विज्ञानाचा विकास होत नाही, परंतु अंधश्रद्धेचा प्रभाव कमी होतो आणि वैज्ञानिक विचाराचा स्वीकार ज्यावेळी समाजातील व्यक्ती करतात त्यावेळी खऱ्या अर्थाने त्या समाजाच्या प्रगतीला, समाजाच्या विकासाला चालना मिळू शकते. आपण पारंपरिक समाजाची काही उदाहरणं जर घेतली तर पारंपरिक समाजात अशा अनेक गैरसमज होते. त्याचा प्रमुख गैरसमज काय आहे? देवाच्या अवकृपेमुळे रोग होतो अशा अंधश्रद्धा होती. पण ज्यावेळेला शास्त्रज्ञांनी देवीच्या रोगाची लस असेल, जंतूपासून रोग होतात हे एडवर्ड जेन्नरनं शोधून काढलं. जंतूपासून रोग होतात हे सिद्ध झाल्यानंतर जंतू मारण्यासाठी जे औषधोपचार निर्माण झाले त्या औषधोपचारामुळे लोकांचे आजार बरे झाले, लोकांचे रोग बरे झाले. त्यामुळे देवाच्या अवकृपेमुळे रोग होतो ही अंधश्रद्धा नष्ट झाली. म्हणजे प्रत्येक वेळेला विज्ञानाच्या संस्थेनी, संशोधकांनी, शास्त्रज्ञांनी प्रत्येक समाजातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्या अंधश्रद्धेच्या समोर अंधश्रद्धा दूर करणारं संशोधन केलं आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि अंधश्रद्धा दूर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक प्रवृत्तीचा स्वीकार होतो. आणि वैज्ञानिक प्रवृत्तीचा स्वीकार झाल्यानंतर समाजाच्या प्रगतीला चालना मिळू शकते. आज आपण अनेक 16व्या 15व्या 16व्या शतकापासून आधुनिक विज्ञानाला चालना मिळाली आपण म्हणू शकतो. किंवा आधुनिक विज्ञानाच्या विकासामुळे खऱ्या अर्थानं समाजाचं आधुनिकीकरण झालं, वैचारिक आधुनिकीकरण झालं, मानव समाजाच्या प्रगतीला चालना मिळाली. या प्रगतीला चालना देण्यासाठी सुरुवातीचे काही शास्त्रज्ञ आहेत 15व्या 16व्या शतकातल्या, तर कोपर्निकस असेल, हार्वे असतील, गॅलिलिओ असतील, गिल्बर्ट असतील, न्यूटन असतील, या शास्त्रज्ञांनी तत्कालीन कालखंडात आपले शोध लावत असताना तत्कालीन धर्मव्यवस्थेने, अंधश्रद्धेचा प्रभाव असणाऱ्या समाजव्यवस्थेने त्यांना सुरुवातीला विरोध केलेला होता. त्या विरोधाला मोडून या शास्त्रज्ञांनी आपले शोध जगासमोर मांडले. कोपर्निकसने ज्यावेळी सूर्यमध्य सिद्धांत मांडला त्यावेळेला पृथ्वी सपाट आहे, सूर्य पृथ्वीवरती फिरतो असा समज होता, असा गैरसमज होता. कोपर्निकसनं सूर्यमध्य सिद्धांत ज्यावेळी मांडला त्यावेळेला सूर्य मध्यभागी असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरते हे सत्य जगासमोर सांगितलं. परंतु त्याचा होणारा छळ, कारण त्याचा इतर शास्त्रज्ञांचा झालेला छळ त्याने बघितलेला होता, त्यामुळे त्यांनी त्यांचा सिद्धांत त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शिष्यांनी प्रसिद्ध केला. एवढा धर्माचा, अंधश्रद्धेचा, पारंपरिक विचारांचा लोकांच्यावर प्रभाव होता. त्यामुळे सुरुवातीच्या काळातले जे शास्त्रज्ञ आहेत, कोपर्निकस, ब्रुनो, हार्वे, गिल्बर्ट, गॅलिलिओ असे जे शास्त्रज्ञ आहेत, अशा शास्त्रज्ञांचा छळ केला गेला, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला. परंतु शास्त्रज्ञ समाज कल्याणासाठी शोध लावत आहेत हे न्यूटनच्या कालखंडात युरोपियन समाजाला कळालं. त्यामुळे खऱ्या अर्थाने न्यूटनच्या कालखंडानंतर विज्ञानाच्या ज्या ब्रुनो, हार्वे, कोपर्निकस सारख्या शास्त्रज्ञांनी जो विज्ञानाचा पाया रचलेला होता तो विज्ञान हे युरोपियन समाजानं स्वीकारलं. न्यूटनच्या कालखंडात ते प्रामुख्याने युरोपियन राष्ट्रांनी स्वीकारलं, कारण विज्ञान आणि विज्ञानातील शोध हे समाज कल्याणासाठी उपयुक्त ठरतील. समाज कल्याण वेगाने होऊ शकेल. मानवी कल्याणासाठी विज्ञान आहे, मानवी कल्याणासाठी विज्ञानाच्या परंपरा आहेत हे ज्यावेळी लोकांना पटलं त्यावेळेला न्यूटनच्या काळात लोकांनी विज्ञानाच्या संशोधकांना, शास्त्रज्ञांना किंवा वैज्ञानिक संस्थांना आपल्या डोक्यावर घेतलं. त्यामुळे असं म्हटलं जातं की न्यूटनच्या काळात खऱ्या अर्थानं विज्ञानाच्या प्रगतीचा कळस साधला गेला युरोपियन समाजात. त्यामुळे समाजाच्या प्रगतीला चालना मिळाली. कारण ज्या ज्या युरोपियन देशांनी सुरुवातीला विज्ञान स्वीकारलं ते युरोपियन देश आज प्रगत आहेत. त्यात आपण अमेरिका असेल, ब्रिटन, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, युरोपातल्या सगळ्या देशांचं, जपान असेल, आज ते देश सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक पातळीवर प्रगत आहेत. कारण त्या लोकांनी केवळ विज्ञानानं, वैज्ञानिक संस्थांना सहकार्य केलं नाही, तर विज्ञानातले शोध स्वीकारले, आपल्या जीवन पद्धतीत त्याचा वापर केला. ते शोध स्वीकारून जे पारंपरिक जीवनातले जे लोकभ्रम आहेत, अंधश्रद्धा आहेत, त्याला विरोध केला. अंधश्रद्धा त्यांनी दूर केल्या. तर त्यांनी काय केलं की वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारला, वैज्ञानिक प्रवृत्ती स्वीकारली. त्यातून समाजाच्या प्रगतीला चालना मिळाली दिसून येते.
वैज्ञानिक प्रवृत्ती स्वीकारण्यासाठी हे जे शास्त्रज्ञ आहेत कोपर्निकस, ब्रुनो, केपलर, ब्राही, हार्वे, गिल्बर्ट, गॅलिलो, व्हॅसालियस, लिओनार्डो व्हिन्सी अशा अनेक शास्त्रज्ञांचं नाव या ठिकाणी आपण सांगू शकतो. न्यूटन असतील. या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचा भाग युरोपमध्ये विज्ञानाची परंपरा स्वीकारली गेली आणि पारंपरिक जे गैरसमजूत आहेत, पारंपरिक ज्या अंधश्रद्धा आहेत, धर्माचा रूढी परंपराचा जो चुकीचा प्रभाव आहे त्याला विरोध केला आणि आधुनिक विचारांचा स्वीकार केला. केवळ त्यांनी शास्त्रज्ञांना स्वीकारलं असं नाही, तर शास्त्रज्ञांच्या शोधाबरोबर समाज कल्याणासाठी वैज्ञानिक संस्था शास्त्रज्ञ त्यांनी स्वीकारले. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या विचारात परिवर्तन घडवून आणलं. ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्यांना विरोध केला आणि ज्या आधुनिक उपयुक्त गोष्टी आहेत त्यांनी त्याचा स्वीकार केला. त्याचा परिणाम विज्ञानाच्या विकासाला वेगाने चालना मिळाली. ज्या वेळेला विज्ञानाचा विकास वेगाने होतो त्यावेळेला समाजाची प्रगती देखील वेगाने होते. तर त्यातली काही उदाहरण देताना आपण म्हणू शकतो की पूर्वी साथीचे रोग असेल, प्लेग असेल, पटकी असेल, कॉलरा असेल, देवीचे रोग असेल, साथीचा रोग आला की लाखो लोक मृत्यूमुखी पडत. त्यावेळी कुठले उपचार नव्हते. त्यामुळे साथीचा रोग हा दैवी कोपामुळे होतो ही अंधश्रद्धा निर्माण झाली. परंतु एडवर्ड जेन्नरने ज्यावेळेला देवीची लस शोधून काढली तर जंतूपासून रोग होतात हे महान सत्य सांगितले. लुई पाश्चर असेल, एडवर्ड जेन्नर असेल, रॉबर्ट कॉक असेल, यांनी बेहरिंग असेल, यांनी कॉलरा, क्षय यांचे जंतू शोधून काढले. घटसर्प, धनुर्वाताच्या लसी शोधून काढल्या. त्याचबरोबर जोसेफ लिस्टरने शस्त्रक्रियेची जखम निर्जंतुक करणारं ॲसिड शोधून काढलं. यामुळे शस्त्रक्रिया होऊ लागल्या, रोगावर उपचार होऊ लागले, साथीच्या रोगावर नियंत्रण प्रस्थापित केलं जाऊ लागलं. म्हणजे वैज्ञानिक प्रवृत्ती स्वीकारली आणि विज्ञानाला स्वीकारलं. वैज्ञानिक संशोधकांना पूर्वी झालेला छळ नंतर युरोपियन लोकांनी त्यांचा छळ केला नाही, त्यांना स्वीकारलं. त्यामुळे त्यांनी शोध लावले आणि त्या शोधांचा परिणाम झाला की साथीच्या रोगात मृत्यू पडणाऱ्यांचे मृत्यू होण्याचं प्रमाण अत्यंत कमी झालं. हजारो लोक ही जिवंत राहू शकली कारण त्यांना विविध औषधोपचार उपलब्ध झाले, विविध लसी उपलब्ध झाल्या, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणारं तंत्रज्ञान विकसित झालं. त्याचबरोबर पुढल्या 19व्या शतकात देखील विज्ञानाची प्रगती अशीच झाली. वैद्यकशास्त्रात अनेक औषधोपचाराच्या पद्धती सुरू झाल्या, जीवशास्त्रात प्रगती झाली, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने विज्ञानाच्या सर्व क्षेत्रात विकासाला चालना मिळाली. बाष्पशक्तीचा, जेम्स वॅटनं बाष्पशक्तीचा लावलेला शोध, त्यातून विद्युत शक्तीचा लागलेला शोध, यातून खऱ्या अर्थाने यांत्रिक विकासाला चालना मिळाली. कारखानदारी उत्पादन पद्धती, औद्योगिकरण, त्यानंतर झालेलं नागरीकरण, त्यानंतर वाहतूक, दळणवळण साधनात झालेली वाढ, कल्पनेच्या पेक्षा मानवाने केलेली स्वतःची प्रगती. म्हणजे मानव आज आवाजाच्या वेगापेक्षा अधिक प्रकाशाच्या वेगानं मनुष्य प्रवास करू शकतो. हे केवळ आणि केवळ विज्ञानाच्या स्वीकारामुळं, वैज्ञानिक प्रवृत्तीच्या स्वीकारामुळं शक्य झालं. आज आपल्या आजूबाजूच्या सर्व क्षेत्रात आपण जर बघितलं तर शेती असेल, वाहतूक असेल, उद्योग असेल, मनोरंजन असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, जीवशास्त्र असेल, सर्व क्षेत्र, अवकाश तंत्रज्ञान असेल, सर्व क्षेत्रात विज्ञानातून निर्माण झालेल्या साधनांच्या माध्यमातून मानवानं निसर्गावर विजय मिळवलेला आहे. म्हणजे वैज्ञानिक प्रवृत्ती म्हणजे अंधश्रद्धा कमी होऊन विज्ञान वाढतं, विज्ञान वाढल्यानंतर वैज्ञानिक प्रवृत्ती निर्माण होते, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होतो. आणि ज्यावेळेला समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो, वैज्ञानिक प्रवृत्ती वाढते, तेव्हा आपोआपच विज्ञानाच्या परंपरांना सहकार्य केलं जातं, आपोआप शास्त्रज्ञांना सहकार्य केलं जातं, वैज्ञानिक संस्थांना सहकार्य केलं जातं. त्याचा परिणाम शास्त्रज्ञ चांगले शोध लावतात. साथीच्या आजारापासून लोकांना मुक्त करण्यापासून आज प्लॅस्टिक सर्जरी करेपर्यंत. पूर्वी अवकाश माहीत नव्हतं, ग्रहतारे माहीत नव्हते, आज आपण चंद्रावर पाऊल ठेवलं. संगणकाच्या माध्यमातून आपण क्षणात अमेरिकेपर्यंत आपण संदेश पाठवू शकतो. अशा अनेक शोध आपण विज्ञानाच्या माध्यमातून पाहू शकतो. आज जग विकसित होणं, मानवाचं जीवनातली सर्व क्षेत्र ही विज्ञानाच्या परंपरेतून विकसित झाली. त्यामुळे आज मानवाच्या जीवनातली सर्व क्षेत्र विज्ञानाच्या विकासामुळे विज्ञानाच्या प्रगतीमुळं सर्व मानवी जीवनातली सर्व क्षेत्र प्रभावित झालेले आहेत. तर वैज्ञानिक प्रवृत्ती आणि समाजाचा प्रगती, वैज्ञानिक दृष्टिकोनात स्वीकार, अंधश्रद्धेला विरोध आणि समाजाची प्रगती
याचा परस्पराशी संबंध असलेला दिसून येतो. आपण या ठिकाणी हे लेक्चर थांबवणार आहोत. धन्यवाद.